खोपोली शहरात जी मलनिस्सारण योजना लागू करण्यात आलेली आहे, जी पहिल्या टप्प्यामध्ये 96.13 कोटीची जी योजना आहे, त्या योजनेमध्ये प्रचंड प्रमाणात आर्थिक अनियमितता दिसून येत आहे। त्याच्यामध्ये प्रशासनाचे खूप दुर्लक्ष दिसत आहे आणि जी योजनेचं जे काम आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आहे। तसेच सदर योजनेमध्ये 473 दिवसाचा विलंब झालेला असताना सुद्धा ठेकेदारावर नगर परिषदेने एकही रुपया दंड केला नाही। त्यामुळे आम्हाला शंका निर्माण होत आहे। त्या सर्व मागण्यांसाठी आम आदमी पार्टीतर्फे आम्ही आज शहीद दिवस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचा आज शहीद दिवस आहे, त्या निमित्ताने आज आम्ही खोपोली शहरामध्ये उपोषणाला बसलेलो आहोत। आपली काही चर्चा वगैरे काही झाली का नगर परिषदेची आणि काय आपल्याला सांगण्यात आलं? नगर परिषदेने जे त्यांच्याबरोबर आमची चर्चा झाली होती, पहिला एक वेळ आमची चर्चा झाली आहे, पण त्याच्यामध्ये त्यांनी जे आम्हाला उत्तर दिले ते आम्हाला संतुष्टीकारक उत्तर दिलेले नाही आहेत। सदर योजनेमध्ये प्रचंड अनियमितता दिसत आहे। परत योजनेमध्ये जे काम करण्यात आले ते अतिशय निकृष्ट दर्जाचे काम आहे, तर त्याची व्यवस्थित चौकशी व्हावी। थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिट आमच्या समोर करण्यात यावं। रिबाउंड हॅमर टेस्ट आणि कोर कटिंग टेस्ट करण्यात यावे। त्याचप्रमाणे सोलिंग PCC काही भागांमध्ये न करताच त्यांनी पाईप टाकलेले आहेत, तर ते सुद्धा चेक करण्यात यावे। अशा आम्ही मागण्या काही केल्या होत्या, परंतु त्या मागण्या अजून मान्य करण्यात आलेल्या नाही आहेत। आणि जे ठेकेदाराने जे विलंब केलेला आहे 473 दिवसाचं, त्याचं 4.81 कोटी रुपये ठेकेदारावर दंड होतो। ते दंड नगर परिषदेने कोणत्या नियमाखाली माफ केलं ते आम्हाला अजून काही कळलेलं नाही आहे। सदर ठेकेदाराकडून 4.81 कोटी रुपये दंड वसूल करण्यात यावा, ही आमची मुख्य मागणी आहे। नगर परिषदेने एवढी मोठी म्हणजे जवळपास 100 कोटीची योजना आहे। आज ही योजना सुरू होऊन 3 वर्ष झालेली आहेत, पण जे शहरातील जे मुख्य प्राधिकरण आहेत, MSRDC असेल, रेल्वे असेल, PWD असेल, ही नगर परिषदेने यांच्या परवानग्याच घेतलेल्या नाही। हे आमच्यासाठी खूप शॉकिंग आहे। आज खोपोली नगर परिषद वार्डांमध्ये रस्ते खोदून ठेवत आहेत, शास्त्रीनगर भागामध्ये रस्ता खोदून ठेवलेला आहे, परंतु यांचा जो STP प्लांट असेल किंवा यांचा जो सक्शन पंप असेल तो फायर ब्रिगेडच्या इथं आहे आणि याच्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग आहे, मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग, आणि ते मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग खोदण्याची किंवा तिथून पाईप टाकण्याची यांच्याकडे परवानगीच नाही आहे। तर ही योजना पूर्ण होणार कशी हे आम्हाला शंका आहे, याचं अजून आम्हाला उत्तर व्यवस्थित मिळालेलं नाही आहे। आमचं हे उपोषण आमरण उपोषण असणार आहे जेव्हापर्यंत आम्हाला संतुष्टीकारक लिखितमध्ये उत्तर भेटत नाही आणि ज्या आम्ही मागण्या केल्या त्या मागण्या आमच्या मान्य होत नाही, तेव्हापर्यंत आमचं हे उपोषण चालूच राहणार आहे।